सर्वात आधी मी कल्पना राजा द्रोणकर प्रभाग 7 अ गटामधून निवडून आलेली आहे. मी सर्वांना आणि सर्व माझ्या प्रभागातील सर्व जनतेला मी खूप खूप धन्यवाद देते की तुम्ही इतक्या छान प्रचंड बहुमताने मला निवडून दिलं आहे. इलेक्शनच्या वेळेस कॅम्पेन करताना खूप समस्या आढळून आल्या आहेत. रस्त्याची समस्या आहे, पाण्याची समस्या, सांडपाण्याची समस्या आणि पट्टे वाटपची समस्या. परत गार्डन बघा, गार्डनमध्ये काही साफसफाई नाही आणि महानगरपालिकेने 2017 पासून इलेक्शन घेतले नाही, झाले तेव्हापासून इलेक्शन घेतले नाही, विलंब झाला, त्यामुळे खूप कामं अडखळलेली आहेत. तर सर्वात आधी आम्ही प्रयत्न करू की पूर्ण प्रभागामध्ये स्वच्छता राहायला पाहिजे, जेणेकरून सर्वांचे स्वास्थ्य व्यवस्थित राहावे. परत पाण्याची समस्या आहे, तर आमचा प्रयत्न असेल सर्व नागरिकांना स्वच्छ पाणी मिळावं. आणि रस्त्याची अवस्था खूप खराब आहे, गटारी खूप भरलेल्या आहेत. तर आम्ही तेच आता 2 दिवसापासून आमचं तेच प्राधान्य आहे की आम्ही त्यांच्या गटारी वगैरे साफ करायचे. आम्ही तिघही नगरसेवक तेच आमचे प्रयत्न सुरू आहेत. आणि यापुढेही आम्ही पूर्ण प्रभागामध्ये लायब्ररी वगैरे ज्या बंद पडलेल्या महानगरपालिकेच्या शाळा आहेत त्यांना आम्ही इंग्रजी माध्यमाच्या शाळा करू. पट्टे वाटपचा मुद्दा आम्ही प्राधान्याने देऊ. परत हेल्थकडे जास्त लक्ष देऊ आम्ही आणि आमच्या प्रभागाला अगदी आम्ही स्मार्ट प्रभाग बनवू. नक्कीच. जे म्हणतात ना की ज्याला इश्यू माहिती असतात आपल्या प्रभागाचे तोच ते इश्यू सॉल्व्ह करू शकतात. आणि आता तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं की पुष्कळशी जाणीव आहे तुम्हाला की प्रभागात काय अवस्था आहे किंवा काय नक्की केलं पाहिजे जेणेकरून हा प्रभाग चांगला होईल. आपण बघितलं की इलेक्शनच्या दरम्यान काँग्रेस पक्षाने एका प्रकारे समतोल साधला. जसा एक उमेदवार आपण होता, एक फ्रेश फेस आसिफ जी होते, शंभरकर जी ज्यांना 1 वर्षाचा अनुभव होता. असे हे कॉम्बिनेशन आणि हे ॲग्रेसिव्ह कॅम्पेनचाच कुठेतरी एक परिणाम आम्हाला दिसला की या प्रभागात 3 उमेदवारांची विजय इथे मिळालेला आहे. आपण सध्या जी स्थिती बघतो आहे महानगरपालिका शाळेची, ती अत्यंत दयनीय अवस्थेत सध्या शाळा आहे. आणि एकीकडे नागपुरात पब्लिक स्कूल आणि इंटरनॅशनल स्कूलचा एका प्रकारे जाळ असा झालेला आहे. तर आपण अशा शाळेच्या दृष्टीने किंवा मुलांच्या एज्युकेशनच्या दृष्टीने NMCच्या शाळांसाठी काय असं आपण करू इच्छिता किंवा लक्ष देऊ? आमचं प्रथम प्राधान्य तर हेच आहे की बंद पडलेल्या ज्या कॉर्पोरेशनच्या शाळा आहेत त्यांना आम्ही सुरू करू आणि त्यांना आम्ही इंग्लिश मिडियमच्या शाळा बनवू, जेणेकरून जे मोठ्या मोठ्या शाळांमध्ये फीस वगैरे देऊ शकत नाही त्यांना फ्रीमध्ये एज्युकेशन व्यवस्थित होईल. प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपल्या मुलाला छान शाळेत शिकवायला पाहिजे, व्यवस्थित शिक्षण व्हायला पाहिजे. तर आमचं व्यवस्थित आम्ही आंबेडकरी विचाराचे लोक आहोत. काँग्रेस पार्टी आंबेडकरी विचाराची पार्टी आहे. आमचे नेते सामाजिक आणि आंबेडकरी विचाराच्या चळवळीत आहेत, डॉक्टर नितीनराव साहेब. तर आमचं प्राधान्य हेच असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे म्हटलं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, तेच ध्येय आम्ही ठेवून आम्ही महानगरपालिकेच्या शाळा सुरू करून सर्वांना उच्च शिक्षण मिळावं याच्याकडे आमचं प्राधान्य दिले जाईल. नक्कीच अपेक्षा आपल्याकडनंही खूप जास्त आहेत. त्याचाच एक परिणाम आहे की आपण इथे बहुमताने विजयी झाला. आपण जेव्हा कॅम्पेन करत होता तेव्हा आपल्या विजयासाठी असे कोणकोणते फॅक्टर असं तुम्हाला वाटतात की जसे कार्यकर्त्याचं ॲग्रेसिव्ह कॅम्पेन झालं, डोर टू डोर तुम्ही फिरल्या, जसं आम्ही बघितलं होतं की रोड म्हणजे लोकांच्या रोज डोर टू जाऊन 1 to 1 जाऊन तुम्ही इश्यूज जाणू शकल्या. तर असे कोणते कोणते फॅक्टर तुम्हाला असं वाटते की ज्यांनी तुम्हाला मदत झाली लोकांपर्यंत पोहोचायची? हे बघा, आधीचे जे नगरसेवक होते तर काही प्रमाणात ते डोर टू डोर गेले नव्हते. 5 वर्षापर्यंत ते इकडे तिकडे प्रभागामध्ये दिसले नव्हते. आणि माझ्या पण सर्व लोकांसोबत चांगला दांडगा जनसंपर्क आहे. मी महिला काँग्रेसची उत्तर नागपूरची अध्यक्ष आहे, त्यामुळं माझ्या भरपूर लोकांसोबत आणि मी नेहमी जाणं येणं प्रत्येकांसोबत माझं बोलणं असते. त्यामुळं सर्वांच्या मनामध्ये आम्ही बसलेलो. परत आमचा आसिफ शेख आहे, तो पण यंग कार्यकर्ता, डॅशिंग आहे, त्याचा पण जनसंपर्क सर्व मुलांमध्ये आणि एरियाच्या लोकांमध्ये.
तसेच अभिषेक शंभरकर हे पण आधी नगरसेवक राहिलेले आहेत, सभापती राहिले आहेत. तर आमच्या चारही नगरसेवकांचा, चारही उमेदवारांचा चांगला जनसंपर्क सर्वांसोबत होता. म्हणून आम्हाला असं निगेटिव्ह लोकांकडून काही बोलण्यात आलं नाही आणि आमच्यावर भरपूर प्रमाणात त्यांनी विश्वास केला. फक्त आमची एक कॅन्डिडेट 300-350 मतांनी राहिलेली, हेच आम्हाला थोडंसं वाटतं. चारही निघाले असते आमचे तर आमच्या प्रभागात व्यवस्थित प्रकारे आम्ही करू शकलो असतो. आम्ही सगळं नक्कीच आपण बघितलं की 300-350 सोटांनी फक्त राहिला, तसं तर हे पूर्ण प्रभाग काँग्रेसच्याच कुठेतरी वाटायला आलेला आपल्याला दिसतंय. त्यामुळे अपेक्षा आपल्या तिघांकडनंही खूप जास्त आहे, कारण की एक कॅन्डिडेट राहिला तरी तो इतका मत कमी आहे की त्याला आपण कॅल्क्युलेट करू नाही शकत. त्यामुळे जनतेचा विश्वास आपल्या तिघांवर खूप जास्त आहे आणि विशेषतः आपल्यावर, कारण की हे तिघांपैकी आपण एक महिला उमेदवार होत्या ज्या आता नगरसेविका बनणार आहात. येणाऱ्या वाटचालीबद्दल आपल्याला खूप खूप शुभेच्छा नॅशनल वेब मीडियाकडनं. धन्यवाद खूप खूप. स्मार्ट नगरसेवक सिरीज मध्ये आपण जुळल्यात आणि आपले विचार मांडले याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि अजून एकदा आपल्याला खूप खूप शुभेच्छा आपल्या येणाऱ्या कारकिर्दीबद्दल. खूप खूप धन्यवाद माझ्या प्रभागातील सर्व नागरिकांना. मला इतक्या जास्त लीडने तुम्ही निवडून दिला आणि माझ्यावर जो विश्वास ठेवला तो मी तुमच्या सर्वांचा विश्वास कायम ठेवणे. धन्यवाद. जय भीम, जय संविधान.